आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, अतिशय दुर्दैवी दुर्घटना मावळमध्ये पूल कोसळलाय, 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। सुषमाताई, आपण बातमी दाखवत आहात ती अतिशय दुर्दैवी बातमी आहे। खरं तर पावसाळ्यामध्ये ह्या घडणाऱ्या घटना आणि पर्यटकांची नेमकी त्याच वेळेतली गर्दी पाहता मनुष्यहानी यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र प्रश्न हा निर्माण होतो की गेल्या 1.5-2 महिन्यांमध्ये एकूण ज्या घटना घडलेल्या असतील, एखादा पूल कोसळल्याची घटना असेल, चेंगराचेंगरीची घटना असेल किंवा अजून काही, या प्रत्येक घटनेच्या मुळाशी एक समान धागा आहे, तो म्हणजे अक्षम्य प्रशासकीय हलगर्जीपणा। खरं तर पावसाळा सुरू होण्याच्या आधीच राज्यातल्या एकूण नद्या असतील, ओढे असतील, महत्वाच्या हमरस्त्यांवरचे पूल असतील, यांचे ऑडिट होणं गरजेचं आहे। दरवेळेला घटना घडून गेल्यावर मागून सुचलेल्या शहाणपणाला काहीही अर्थ नाही। सरकारने या सगळ्या संबंधाने ऑडिट का करू नये? ते ऑडिट जर झालं असतं तर कदाचित ही मनुष्यहानी आपल्याला थांबवता आली असती। यावर अजिबात सरकार लक्ष देत नाही आणि लोकांचे हाकनाक जीव जातात। वाईट आहे, फार वाईट आहे। सुषमाताई, एकही सुरक्षा रक्षक, पोलीस अधिकारी कोणीच त्या ठिकाणी उपस्थित नाहीये, जसं आपल्या स्थानिक प्रतिनिधींनी सांगितलं। त्यासोबतच एक फलकही त्या ठिकाणी लावण्यात आलेलं नाहीये की किती लोक जाऊ शकतात, काय क्षमता आहे या पुलाची। ही घटना जर आपण बघितली ना तर आपल्याला सावित्री नदीवरची घटना पुन्हा एकदा आठवली पाहिजे। तिथेही कुठलाही पूल असा पाटी लावलेली नव्हती, त्यामुळे येणारी प्रत्येक गाडी कोसळत होती पाण्यामध्ये आणि ती गाडी कोसळत असताना त्यांना सांगायला धोका होतोय हे सांगायला कुणीही नव्हतं। आत्ताही तीच परिस्थिती आहे। एखादा पूल कमकुवत असेल तर तो वाहतुकीसाठी बंद ठेवायचा की चालू ठेवायचा, किंवा जर कमकुवत आहे तर एकेरी वाहतूक चालू ठेवावा, इतका कदाचित लोड त्या पुलाला सहन होणार नाही। महत्वाचं म्हणजे पुलांचे ऑडिट का होत नाहीत? ह्या सगळ्या पुलांचे, रस्त्यांचे ऑडिट झाले पाहिजेत ना। सरकार जे हजारो करोडचे ज्या बजेटच्या ज्या जाहिराती दाखवतं, त्या जाहिराती असतात कशासाठी? मी तेच पुन्हा पुन्हा म्हणेल की पुन्हा तुम्हाला मागावून सुचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही। माणसांचे एवढे जीव जातात आणि चण्या फुटाण्यासारखी माणसं मरायली तरी सरकारला काहीच जागेत नाही। 5 लाख रुपये मृतात्म्याला दिले आणि 10 लाख रुपये दिले म्हटलं की यांची जबाबदारी संपत आहे काय? सुषमाताई, प्रत्येक बरोबर, तसं आपण पाहिलं तर प्रत्येक तिसऱ्या दिवशी काही ना काही इन्फ्रास्ट्रक्चरचे विकास कामांचं उद्घाटन होत असतं आणि दुसरीकडे या अशा दुर्घटना। नाही, उद्घाटन करण्यापेक्षा सुद्धा आहे ती कामं तुम्ही मेंटेन किती केलेली आहेत? अगदी बरोबर। आता कित्येक असे पूल आहेत की जे ब्रिटिशकालीन पूल आहेत। सोलापूरच्या तिथला उजनी नदीवरचा जो पूल आहे, या पुलाला, त्याच्या अलीकडच्या पुलाला आत्ता तर वारीचे दिवस आहेत, अजून पाऊस भरात यायचा राहिलेला आहे। पंढरपूरचे तिकडचे पूल आहेत। अशा अनेक पुलांच्या एका पुलावरून तरी शहाणपण, पण आता भर पावसात कामं तरी कशी केली जाणार? ही सगळी कामं पावसाळ्यापूर्वी करायची कामं आहेत आणि सरकारला या सगळ्या संबंधाने करायला वेळ नाही। म्हणजे या सरकारला लोकांचे पक्ष फोडण्यात, कुटुंब फोडण्यात, नाते तोडण्यात जास्त रस आहे, परंतु विकास कामाच्या नुसत्या जाहिराती आणि प्रत्यक्ष कामाच्या नावाने बोंबाबोंब। आता जी माणसं मेली आहेत त्यांचा एका अर्थाने सरकारने खून केला आहे। धन्यवाद सुषमाताई, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।